महाराष्ट्रात एक पूर्णपणे नवीन शहर उभं राहत आहे. हो, हे खरंय. वाढतं शहरीकरण आणि ट्रॅफिकचा ताण यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने एका जबरदस्त योजनेला मंजुरी दिली आहे. आणि ती योजना म्हणजे नवीन नागपूर शहर. ही फक्त एक घोषणा नाही, तर आता या शहराच्या निर्मितीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. पण थांबा, पहिला प्रश्न तर हाच येतो की नागपूरला एका नवीन शहराची गरजच का आहे? सध्याच्या शहरात नेमकं काय चुकतंय की त्यासाठी एवढी मोठी योजना आखावी लागली? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग चला बघूया काय आहे भविष्याची योजना. आजच्या समस्यांवरचं उत्तर आहे एका प्लॅन्ड आधुनिक सॅटेलाइट सिटीमध्ये. आणि याची प्रेरणा कुठून घेतली आहे माहितीये? महाराष्ट्रातल्याच एका प्रसिद्ध शहराच्या मॉडेलवरून. ही कन्सेप्ट आहे सॅटेलाइट सिटीची. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या शहरावरचा लोड कमी करण्यासाठी त्याच्या जवळच एक छोटं सेल्फ सफिशियंट शहर उभं करणं. आणि नवी नागपूर शहर हे नवी मुंबईच्या मॉडेलवर आधारित असेल. आता विचार करा, या एकाच उदाहरणावरून या योजनेची भव्यता आपल्याला लक्षात येते. चला आता बघूया या शहराचा मूळ आराखडा, त्याचा स्केलेटन कसा असेल, या शहराचा कणा काय असणार आहे. तर एक अशी भव्य पायाभूत सुविधा जी या शहराला एक नवी ओळख देणार आहे. फक्त हा एक आकडा बघा, 148 किलोमीटर. हो, तब्बल एवढ्या लांबीचा असणार आहे नवीन नागपूर शहराचा तिसरा रिंग रोड. आणि याच एका महामार्गावर या शहराची पूर्ण रचना आधारलेली असेल. आणि हा काही साधासुधा रस्ता नाहीये, हा आहे एक स्ट्रॅटेजिक कनेक्टर. विचार करा, हा एकाच वेळी बुटीबोरी MIDC, हिंगणा इंडस्ट्रियल एरिया आणि मिहान सारख्या इंटरनॅशनल कार्गो हबला जोडणारा आहे. एवढंच नाही, भारताच्या अगदी मध्यभागी असलेल्या नागपूरला थेट नॅशनल हायवे 44, 53 आणि 47 शी कनेक्ट करणार आहे. म्हणजे विचार करा, नागपूर थेट देशाच्या लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रीचं सुपर हब बनण्याच्या तयारीत आहे. ओके, रस्त्यांचं जाळं तर झालं, पण या शहराचं आर्थिक इंजिन काय असेल? याचं कमर्शियल हार्ट कसं असेल? चला पाहूया. याचं उत्तर आहे हिंगणा सेंट्रल कमर्शियल डिस्ट्रिक्ट, शॉर्टमध्ये CCD. आणि याचा आकार ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 1780 एकर. एवढ्या मोठ्या परिसरात पसरलेला हा भाग या पूर्ण भागाचा नवीन इकॉनॉमिक सेंटर बनणार आहे. आणि हे किती मोठं असणार आहे याचा अंदाज एका MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाक्यावरून येतो. ते म्हणतात, हा फक्त एक लेआउट नाहीये, हे अगदी मुंबईच्या BKC सारखं आहे. आता विचार करा, मुंबईचं BKC नागपूरमध्ये. या एका वाक्यातच सगळं काही आलं. आणि हो, एवढं मोठं स्वप्न बघितलंय तर त्यासाठी पैसाही तसाच लागणार. हिंगणा CCDच्या डेव्हलपमेंटसाठी गुंतवणूक किती आहे माहितीये? तब्बल 13,000 कोटी रुपये. हा आकडाच सांगतो की हा प्रोजेक्ट किती सिरियस आहे. चला आता या शहराच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. असं काय आहे यात जे नवीन नागपूरला खरंखुरं फ्युचर सिटी बनवेल? ही कन्सेप्ट आहे एक्सकेव्हेशन फ्री स्मार्ट सिटी. म्हणजे काय? म्हणजे एकदा शहर बनवलं की परत रस्त्यांवर खोदकाम नाही. विचार करा, आपल्या शहरांमध्ये सतत रस्ते खोदलेले दिसतात, पण इथे तसं होणार नाही. कसं? तर वीज, पाणी, गॅस, इंटरनेट या सगळ्यासाठी एकच मोठा अंडरग्राऊंड टनेल बनवला जाईल. हे काम कसं करतं? एकदम सोपं आहे. स्टेप 1, एक मोठा युनिफाईड टनल बांधायचा. स्टेप 2, त्याच्या आत सगळ्या युटिलिटी लाईन्स म्हणजे पॉवर, वॉटर, गॅस, टेलिकॉम सगळं टाकायचं. आणि स्टेप 3, त्याच्यावर अख्खं शहर उभं करायचं. झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ड. भविष्यात कुठलीही दुरुस्ती करायची असेल तर रस्त्यावर यायची गरजच नाही. म्हणजे ही एक कम्प्लीट नेक्स्ट जनरेशन टाउनशिप असणार आहे. इथे तुम्हाला IT पार्क्स मिळतील, मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, उंच रेसिडेन्शियल टॉवर्स, मॉल्स, ग्रीन कॉरिडोर्स, सगळं काही. पण इथे व्यवसायांसाठी सिंगल विंडो अप्रूव्हलची सिस्टम असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भविष्यात इथे डेडिकेटेड एअरपोर्ट बनवण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा विषयच संपला. तर मग ह्या सगळ्याचा अल्टिमेट गोल काय आहे? हा प्रोजेक्ट नक्की काय साध्य करू पाहतोय? याचे 3 मुख्य ट्रान्सफॉर्मेटिव्ह गोल्स आहेत. नंबर 1, विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट देणं. नंबर 2, नागपूरला देशाचं लॉजिस्टिक सुपर हब म्हणून स्थापित करणं. आणि नंबर 3, नागपूरला ग्लोबल सिटीचा दर्जा मिळवून देणं. म्हणजे खरं तर ही 2 शहरांची गोष्ट आहे. एकीकडे आहे आपला आजचं नागपूर, जिथे वाढत्या शहराचा दबाव आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण आहे. आणि दुसरीकडे असेल हे नवीन नागपूर, जे पूर्णपणे प्लॅन्ड असेल, जिथे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि आर्थिक संधींची एक नवी दुनिया असेल. पण सगळ्यात मोठा प्रश्न की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूरला खरंच भारताचं पुढचं ग्लोबल सिटी बनवू शकेल का? ह्याचं उत्तर तर आपल्याला भविष्यातच मिळेल.
पण एक गोष्ट नक्की आहे, या शहराची पायाभरणी ही एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. याशिवाय तुम्हाला महाराष्ट्रातील